लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला। पाकिस्तानसोबतच्या शस्त्रसंधीवरनं आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याच्या आरोपावर राहुल गांधींनी निशाणा साधला। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरेंडर केलं। मात्र 1971च्या युद्धावेळी इंदिरा गांधी अमेरिकेसमोर डगमगल्या नाहीत असंही राहुल गांधी म्हणाले। कुठे इंदिरा गांधी आणि कुठे नरेंद्र मोदी अशा शब्दात काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली। भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानला फोनवरून माहिती दिली आणि त्यामुळे भारताची विमानं त्यांनी पाडली असतील असा गंभीर आरोप प्रणिती शिंदेंनी केला। पुण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली। अजित पवार आणि शरद पवारांचा एकत्र फोटो लावत पुणे महानगरपालिका आपल्याकडे पाहिजे असेल तर दोन्ही पवार एकत्र हवेत अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेले। महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली। महिला आयोगाकडून न्याय मिळत नाही अशी तक्रार करत पूर्णवेळ काम करणाऱ्या महिलेची नियुक्ती महिला आयोगाच्या अध्यक्षपदी व्हावी अशी मागणी जी ती महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनी केली। राज्यपालांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारेंनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांवर जोरदार हल्लाबोल केला। रुपाली चाकणकर रश्मिका मंदाना आहेत का? चाकणकर कोणत्या क्षेत्रात तज्ज्ञ आहेत असा सवाल उपस्थित करत चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी सुषमा अंधारेंनी केली। विरोधकांची टीका मी स्वीकारत नाही, त्यांची टीका त्यांनाच परत असं म्हणत रुपाली चाकणकरांनी सुषमा अंधारेंच्या टीकेला प्रत्यक्ष प्रत्युत्तर देणं टाळलं। वैष्णवी प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे, त्यामुळे आपण पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे। टीकाकार केवळ प्रसिद्धीसाठी टीका करतात असंही चाकणकर म्हणाल्या। उपसभापती नीलम गोरे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली होती आणि या बैठकीला स्वतः महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर हजर होत्या आणि या बैठकीसाठी सर्व क्षेत्रातील महिलांना बोलवण्यात आलं होतं। राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना आणि त्यांच्या निवारणासंदर्भात महत्त्वाची चर्चा या बैठकीत पार पडली। राज्य महिला आयोगातील रिक्त पदं भरण्यात येतील, त्याचबरोबर महिलांबाबतच्या विषयांवर विभागीय बैठका घेण्यात येतील असं नीलम गोरे म्हणाल्यात। तर विरोधी पक्षांनी महिला अत्याचाराविरोधात काम करावं, काहींना आरोपांचं भांडवल करायचंय आणि त्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही असं देखील गोरे म्हणाल्यात। राष्ट्रवादीच्या सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये महेंद्र थोरवे आणि दळवींवर पलटवार केला। सुनील तटकरे यांचं नाव घेतल्याशिवाय थोरवेंचं राजकारण चालत नाही। आमदार थोरवे म्हणजे रायगडचा वाल्मिक कराड अशा शब्दात घारेंनी थोरवेंवर निशाणा साधला। पुण्याच्या नारायणगाव इथल्या शेतकरी मेळाव्यातून शेतकऱ्यांनी शेती आणि शेती उत्पादनाबाबत व्यथा मांडल्या। यावरनं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी राज्याच्या कृषी विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर असणारे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज नुकसानग्रस्त टोमॅटो शेतीची पाहणी केली। टोमॅटोचा लवकरच पीक विमामध्ये समावेश केला जाईल आणि नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करून दिलासा दिला जाईल असं विधान केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं। तुम्ही आम्हाला लोकांचं मन जिंकण्याचा मार्ग दाखवला, त्यामुळे आम्ही राज्यात लाडकी बहीण योजना आणली। लाडकी बहीण योजनेमुळे सर्वात मोठा विजय मिळाला। महायुतीच्या विजयाचं श्रेय तुम्हालाही जातं अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं कौतुक केलं। मे महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं, मात्र शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही। अर्थ खात्याच्या चाव्या अजित पवारांकडे आहेत, तरीही त्यांनी कृषी क्षेत्राला प्रोत्साहन दिलं नाही। हीच अडचण कृषी मंत्री कोकाटेंनी बोलून दाखवली अशा शब्दात राजू शेट्टींनी कोकाटेंसह अजित पवारांना टोला लगावला। गिरीश महाजनांच्या वक्तव्याचा संजय राऊतांनी चांगला समाचार घेतला। गिरीश महाजनांचा पक्ष तरी जागेवर आहे का? भ्रष्ट ठेकेदार आणि लोक आमचा पक्ष जमीनदोस्त करायला निघालेत। लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडण्यासाठी भाजपनं दलाल म्हणजेच गिरीश महाजनांना नेमलाय असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला। संजय राऊत केवळ बडबड करतात, दलाली करण्याचं काम राऊतांनीच केलंय आणि त्यांच्या दलालीमुळे शिवसेनेचं नुकसान झालं असा हल्लाबोल गिरीश महाजनांनी केलाय। उभाट्यात राहायला कोणीही तयार नाही अशी टीका त्यांनी केली। काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी नीलम गोरेंवर निशाणा साधला। आम्ही महिलांची भरपूर कामं करतो असं गोरे सांगतात, मात्र त्या केवळ स्वतःचं भलं पाहतात अशी टीका ठाकूर यांनी केली आहे। शिवसेना उभाटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी राऊतांच्या नाशिक दौऱ्यानंतर नाराजी व्यक्त केली। संघटनात्मक बांधणी करताना विश्वासात घेतलं गेलं नसल्यानं नाराजी असल्याची कबुली बडगुजर यांनी दिली। माझ्यासह 10 ते 12 जण उभाटात नाराज आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे। नागपुरात कट्टर विरोधक असलेल्या भाजप आणि काँग्रेसने युती केली। जिल्ह्यातील मौदा खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत काँग्रेस भाजप युतीचं पॅनल निवडून आले, त्यामुळे एकाकी पडलेल्या अजित पवारांच्या पक्षाचे बाबा गुजर त्यांच्या पॅनलचा पराभव झाला।
विदर्भात वाघांच्या हल्ल्यात वाढ झाली, त्यामुळे नागरिकांमधील संताप आणि भीतीच्या वातावरणात वाढ झालेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईकांसह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात मंत्रालयात बैठक पार पडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांची भेट घेतली. दोघांमध्ये सदिच्छा भेट झाल्याची माहिती समोर येते. जळगावच्या यावल तालुक्यातील डोंगर कठोरा इथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिरात पंचायत समितीच्या घरकुल विभागाचे अधिकारी गैरहजर असल्यानं आमदार अमोल जावळे यांनी नाराजी व्यक्त केली. गोपीनाथ गडावर महाप्रसादाची पंगत होती आणि यावेळी गोपीनाथ गडावर भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पंक्तीमध्ये बसून जेवणाचा आस्वाद घेतला. नागपुरातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या निकृष्ट बांधकामाबाबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संताप व्यक्त केला. नागपूरच्या जिल्हा परिषदेच्या सभागृहात बावनकुळेंनी आढावा बैठक घेतली आणि यावेळी सर्व शिक्षा अभियानाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलंच धारेवर धरलं. शशांक आणि लता हगवणेंच्या अडचणीत वाढ झाली आणि या दोघांना 6 जूनपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली. जेसीबीच्या गैरव्यवहार प्रकरणी त्यांना म्हाळुंगे पोलिसांनी अटक केली होती. जेसीबी अथवा इतर मशिनरी भाडेतत्वावर दिले जातात, त्याप्रमाणे जेसीबी भाडेतत्वावर दिले होते. उलट त्यांनी अपुरं भाडं दिलं, त्यामुळे जेसीबी प्रकरणात हगवणे कुटुंबाचा दोष नाही असा दावा हगवणेंच्या वकिलांनी केला. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी राजेंद्र सुशील हगवणेंच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे, तर निलेश चव्हाण यांच्या पोलीस कोठडीत 4 दिवसांची वाढ करण्यात आली. पाकिस्तानची ड्रोन क्षमता भारताच्या तुलनेत खूप कमकुवत आहे. पाकिस्तानला आपण 8 तासांमध्ये उद्ध्वस्त केलं, असं विधान सीडीएस अनिल चौहान यांनी केलं. भिवंडीच्या पडघा इथल्या एटीएसच्या छापेमारीत धक्कादायक खुलासा समोर आलाय. नाचन परिवाराने स्लीपर सेल तयार केला होता अशी माहिती आणि देशविरोधी कारवाईसाठी स्लीपर सेल तयार करण्यात आले होते. स्लीपर सेलकडून मुस्लिम तरुणांची माथी भडकवण्याचं काम केलं जात होतं. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जून रोजी होणार आहे. आज झालेल्या सुनावणीत वाल्मिक कराडच्या वकिलाने केलेल्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनला सरकारी पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी विरोध केला. जालन्यामधील घनसावंगी आणि अंबड तालुक्यात शेतकऱ्यांच्या अनुदानामध्ये 18 कोटींचा अपहार झाल्याचं समोर आलंय. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत त्रिसदस्यीय समिती नेमली होती आणि या समितीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर झाला असून सुनावणीला हजर न राहिलेल्या 25 तलाठ्यांवर कारवाई होणार आहे. सांगलीमधील आदित्य हॉस्पिटलची वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. कामगार योजनेच्या लाभार्थ्यांकडून अतिरिक्त पैसे घेतल्याचा आरोप करत तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी 15 ते 20 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं. भारताचं सुरक्षा कवच आणखी मजबूत होणारे. रशिया 2026 पर्यंत सर्व S-400 एअर डिफेन्स सिस्टीम देणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कुर्ल्यातील मदर डेअरीची 8.5 हेक्टर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला देण्यात येईल. जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलाच्या उद्घाटनाची तारीख अखेर ठरली आहे. 6 जूनला नरेंद्र मोदींच्या हस्ते चिनाब पुलाचं उद्घाटन होणार आहे. मुंबई विमानतळावर पार्किंगच्या वादातून तुंबळ हाणामारी झाली. सुरक्षा रक्षक आणि वाहन चालकांमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत असून पोलिसांनी वाहन चालक आणि सुरक्षा रक्षकाला ताब्यात घेतलं.